मराठा समाजाला दिलेल्या 10% आरक्षणाला मान्य करण्यास मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तयारी दर्शवली आहे. मात्र, त्यासोबतच एक नवीन अट देखील राज्य सरकार समोर ठेवली आहे. मी 10% आरक्षण मान्य करायला तयार आहे. मात्र हे 10% आरक्षण 50%च्या मर्यादित देण्यात यावे, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे. मी ग्रामीण भागात राहिलो आहे. माझी भाषाही तशीच आहे. त्यामुळे मी कोणाला घाबरत नाही. मला जेलमध्ये टाका नाही तर कुठेही टाका. माघारी परत आल्यानंतर मी पुन्हा आरक्षणासाठी लढा उभारणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. सगसोयरेची ही अंमलबजावणी करा. राज्यातील मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांना अटक करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यातच मला अटक करून जेलमध्ये टाका, त्यानंतर जे होईल त्यासाठी मी दोषी नसेल, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. काहीही झाले तरी मी मागे हटणार नाही. टाकून तर दाखवा, लाट काय असते, हे तुम्हाला कळेल, आणि त्यासाठी मी दोषी नसेल, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.